नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल गावठी ब्लॉगर्सवरती. तर मित्रांनो, आता टायमिंग झालेला आहे बरोबर 1 वाजलेले आहेत. 1 वाजून 10 मिनटं झालेले आहेत आणि गावाकडे आता ऊन खूप आहे. आणि आता मी जरा करतो आहे आपल्या गाडीची साफसफाई. हे बघा, ही गाडी आहे बाबांची. तर या गाडीला धुवायचं आहे कारण खूप म्हणजे खूप घाण झाली आहे. तर गाडीला धुवायचं आहे. पहिला मी आतमध्ये जाऊन 2 बादली घेऊन येतो आणि बाबा झोपले. आवाज देऊन तेव्हा इंजन चालू कर. काय कशाला? पाणी भरायचं बालदीत. कुठे? बालदीत पाणी घ्यायचं. आता उन्हात जरा थांब ना. अरे आताच करायचं उन्हात पाणी. निघले चालू करून बालदीत पाणी सांगतो भरायला, चालू कर. उन्हातलं करू नको सांगते पण करतो मी, नंतर मला झोपायचं आहे. चला धुवायला स्टार्ट करूया. 2 शॅम्पू घेतले आहेत, 2 बालदी, ही आणि ही एक, आणि कपडा इथं लावले. पहिला जातो मी तो वाला नळ तिकडचा बंद करायला, गुरांच्या गोठ्याचा. ते जो नळ चालू केलेला आहे ना, तर त्या नळाला पहिला बंद करून घेतो. नाहीतर तिकडनं चालू केलं तर इथे पण पाणी चालू राहील ह्याच्यावरती. तर पहिला हा नळ बंद करतो. ती बघा गंगूवरती बघते. तर सुरुवात करतो परीला धुवायची. माझी फायनली गाडी धुवून झालेली आहे. बघू शकता तुम्ही इथे. गाडी आपली तिकडे होती आणि तिकडनं मी तिथे आणून लावली पण. आणि गाडीच्या आतमध्ये म्हणजे दाखवतो, इकडच्या ह्या भागामध्ये एवढी सारी माती अजून पण असेल. ते बघा, दिसतंय तुम्हाला, दिसत असेल. हां, तर तिथे अजून पण खूप सारी माती आहे. माझं चुकलं. मला पाण्याचा स्प्रे मारायला पाहिजे होता. पाण्याने मोठा स्प्रे मारला असं की सगळी माती निघून आली असती. राहू देत, नेक्स्ट टाईमला धुईन तेव्हा तिकडची माती सगळी काढून टाकेल. म्हणूनच गाडी चालवल्यावर मला आहे ना जरा चालवता वेळ लोड आहे असं वाटतं ते मातीमुळे. तर नेक्स्ट टाईमला जेव्हा धुईन तेव्हा ती माती पण काढून टाकेन. आणि आता धुवून झाली. आता मी जातो जरा झोपायला कारण खूप झोप आली आहे. ऊन बाहेर छान ऊन लागते. माझ्या तोंडावर तुम्हाला दिसतच असेल. तर जातो, झोपतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. गुड आफ्टरनून सर्वांना. आणि हा ब्लॉग मी चालू केला आहे दुसऱ्या दिवशी. तर काल मला जरा काम होतं म्हणून कामाच्या घाई गडबडीत मला व्लॉग तो कंटिन्यू करायला भेटला नाही. म्हणून मी हा व्लॉग आता दुपारच्या नंतर चालू केला दुसऱ्या दिवशी. तर मी आता चाललो आहे म्हशी आणायला. बाबांनी सकाळी म्हशींना लावलेलं दुसऱ्या गाडग्यात. तर तिकडनं मी घरी घ्यायला चाललो आहे. तर बघूया तिथं आहेत काय. पहिला तिथं शोधावं लागतील. नसल्यात तर मग गेल्या असं समजायचं. मी आलो आहे मशीनला ज्या गाडग्यात लावलं आहे बघा, गेट लावलेलं आहे. तर म्हशी काय कुठे दिसत नाही. आय थिंक इथे वरती असतील, इथे वरच्या ठिकाणी आहे ना, इथे कुठेतरी असतील. तर तिकडे जातो शोधायला. ही बघा इथं विहीर पण आहे. बघा आतमध्ये पाणी आहे काय. हां, पाणी आहे पण पाणी खूप घाण आहे. आतमध्ये पाईप बघा पडलेला आहे, पूर्ण गोल पडलेला आहे आतमध्ये पाईप. इथे कोण राहायला नाही ना. पहिला इथे बघा, वरती या साईडला घर आहे ना, तर पहिला इथे माणसं राहायची तेव्हा या पाण्याचा वापर व्हायचा. पण आता कोण राहायला नाही तर पाणी पण आतमध्ये खूप घुसल्यासारखं झालं आहे आणि घाण झालं आहे. पाणी आतमधलं सडलं आहे पूर्ण. तर आम्ही आता इथे कोण नसतं म्हणून आम्ही ह्या गाडग्यात आमच्या म्हशी लावतो. तर बघूया इथे आहेत काय. पहिला इथं मी बघितलं तर नाही आहे कुठे भेटल्या. अजून थोडं वरती जातो, वरती बघूया असल्यात तर. आणि आज चालत आलो आहे मी, नाही तर मी दर टायमाला जेव्हा येतो तेव्हा मी गाडी घेऊन येतो. म्हशीचा आवाज आला. आहेत ह्याच गाड्या आहेत. ही बघा भेटली. इथे एक आहे आणि त्या 2 ते बघा तिथे मागे आहेत. आणून बांधून झाला आणि आता लस्सी घेतो पियाला. तर मित्रांनो, मी आलो आहे बेकरीमध्ये. आमच्या इथे जी बेकरी आहे तिकडे आलो आहे. म्हणजे हे बघा, बाबू काकांची म्हणजे पप्पांची गाडी घेऊन आलो आहे. तर कारण त्यांना मुंबईला न्यायसाठी बिस्किटं पाहिजे होती. तर ते घेण्यासाठी बोलले आहेत की बेकरीत जाऊन यायचा. तर त्यांची गाडी घेऊन बेकरीत आलो आहे. बघतो बिस्किटं आहेत का इथे, नाही तर मग कॅन्टीनमध्ये जावं लागेल. तर मित्रांनो, आता मी बाबांसोबत काम करतो आहे. बघा तिथे लाकड आहे, ते तिकडे नेऊन टाकीच्या इथे बाबा तिकडे गेले. तर पहिला काम करतो सर्व, बाबा येतील आणि मग भेटतो तुम्हाला. हे बघा अशी कामं करायला लागतात गावी.
तर मित्रांनो कामं सगळी झाली आहेत माझी आता आणि आता घरी चाललो आहे मी. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जो कोण नवीन असेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.